माळीवाडा येथील श्री गणेश मंदिर ट्रस्टच्या सभासदत्व मिळावे या मागणीसाठी बाबासाहेब गोविंद फुलसौंदर, गणेश बाबूराव कोल्हे, प्रसाद विनायक कोके, संजय माधव कानडे, जालिंदर नारायण खंदारे, दीपक दत्तात्रय एकाडे यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करत उपोषणाचा इशारा दिला होता। याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय न झाल्यामुळे वरील सर्व अर्जदारांनी उपोषण सुरू केले आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माळीवाडा येथे असलेल्या ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराच्या ट्रस्टमध्ये सभासदत्व देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती। मात्र माळीवाडा पंच मंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय न झाल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे। सभासदत्वाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने संबंधितांनी तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केले आहे। उपोषणादरम्यान कोणतीही अनुसूचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित माळीवाडा पंच मंडळ व प्रशासनाची राहील असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे। माझं नाव प्रसाद विनायक कोके, राहणार माळीवाडा विळे गल्ली। माळीवाडा पंच मंडळाकडे मी सभासदत्वाची मागणी केली होती। त्यांनी काही ती मागणी मान्य नाही केली। त्या कारणास्तव मी उपधर्मादायुक्त या कार्यालयात त्यांचे दाद मागितली। त्यांनी मी माझी मागणी मान्य नाही झाल्यामुळे आज मी दिनांक 16/2/2026 रोजी माननीय उपधर्मादायुक्त कार्यालयात उपोषणात बसत आहे आणि सकल माळी समाजाच्या मला सपोर्ट आहे आणि सकल हिंदू समाजाचा भी सपोर्ट आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणास ठाम राहीन। धन्यवाद। मी सुधाकर कानडे, जे माळीवाडा देवस्थानमध्ये जे सभासद नोंदणीसाठी जे प्रसाद कोके यांनी जी उपोषणाची भूमिका घेतली त्यास माझा पाठिंबा असून संस्थेने माळी पंच कमिटीने समाजातील सर्व सभासद करून घ्यावे यासाठी माझा पाठिंबा राहील।